यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर राम म्हणता करे काम धंदा गोविंदा सुख समाधीच्या सदा सुख समाधीच्या सदा करता धंदा राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवेला उपवासी जेवेला उपवासी तोची जेवेला उपवासी राम म्हणे राम म्हणे भोगी त्याची कर्म लिंबे त्याचे अंगी कर्म लिंबे त्याचे अंगी कर्म लिंबे त्याचे अंगी राम भोगे त्याचे ऐसा नाम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त तुका म्हणे तो जीवन मुक्त तुका म्हणे तो जीवन मुक्त धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर तीर्थव्रताचे माहेर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
हरिओम 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 हरिओम
ओम. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहीर. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासू ग्रासी तोची जेविला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी कर्मण लिंपे तया अंगी. ऐसा नित्य जपे राम नाम ऐसा राम जपे नित्य. तुका म्हणे तो जीवन मुक्त. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहीर. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकं यदातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजि ज्ञानदेवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आइए हनुमंत बिराजिए कथा करो मति अनुसार. प्रेम सहित गद्दी धरो पधारिये पवन कुमार. मंगल भावन अमंगल हारे द्रव सुधा शरद अजर बिहारी. मंगल भवन अमंगल हारे उमा सहित जय जपत त्रिपुरारी. सब सुगला है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आप तीनों लोक हाकते कापै. भूत पिशाच निकट नहीं आवी महावीर जब नाम सुना. नाथै रोग हरि सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. संकट दय हनुमान छुड़ावी मन क्रम वचन ध्यान झूलावी. राम सिया राम जय जय राम. 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 हलो विठ्ठल हॅलो राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहीर. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संत सज्जन तथागत भक्तिमती माता ह्यांच्या सेवेसाठी भक्त भगवंत ह्यांच्या दरबारामध्ये निवडलेला अभंग. देहो निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय
यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या परमपवित्र श्री क्षेत्र समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रांगणामध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तवृंद, रोहणा, वर्णा, भाटा, कोंटी आदी करून पंचक्रोशीतील असणारे हे आपले सर्वांचं आराध्य दैवत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या दरबारामध्ये आज हा जो कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला, याचं कारण सर्वांना माहिती आहे. श्री क्षेत्र गोद्री, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणावरून त्या भागातील गावातील पंचक्रोशीतील सर्व गावातील भाविक भक्तवृंद, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा सर्व भक्त परिवार गोद्री या ठिकाणी दरवर्षी येतो आणि तेथून समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी पायी दिंडीचा हा सोहळा श्रावण महिन्याच्या पुण्य पावन पर्व काळावरती सुरू झालेला हा उपक्रम, आणि अशा या उपक्रमामध्ये आज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज वर्णा, भाटा या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तवृंद यांच्या अथक परिश्रमाने चालू असलेला हा दिंडीचा मुक्काम आणि तत्प्रित्यर्थ असणारी ही सेवा. इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण शेगावमध्ये चालू की काय, कारण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं श्री क्षेत्र शेगाव, त्याची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथं आल्यानंतर असं वाटतं की आता आपण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीमध्ये आणि बाबांच्या दरबारामध्ये आपण कीर्तन करतो आहोत, अशी अनुभूती या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमचं बाबांवरती असणारं नितांत प्रेम, नितांत असणारी श्रद्धा, आपल्या या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज पंचक्रोशीतील मंदिर, या ठिकाणचे सर्व कार्यकारिणी, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तवृंद, मला वाटतं आजचं अन्नदान हे कोणतीचं होतं आहे ना. वा वा. सर्व गजानन महाराज सेवाधारी भक्त परिवार पंचक्रोशीतून आपण सर्वजण या ठिकाणी येता आणि हा पुण्याचा वाटा आपण या ठिकाणी उचलता. म्हणून एकदा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या सेवाभावी ट्रस्ट यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. वा वा वा. दुसरी टाळी होऊ द्या कोणतीसाठी. वा 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 वा. तिसरी टाळी होऊ द्या भाविक भक्तवृंद पंचक्रोशीतले त्यांच्यासाठी. झाला तुमचा भाग. आता एक टाळी होऊ द्या गायनाचार्यांसाठी. कमी झाली जरा, आता दमले काय ज्यादा. दुसरी टाळी होऊ द्या मृदंगाचार्यांसाठी. तिसरी टाळी होऊ द्या साऊंड सिस्टीम साठी. वा वा वा. तुमच्या त्या चाटीमध्ये त्यांचा आवाज दबून चालला, तुम्ही त्यांचा झाक झाकू नका. मी टाळी सांगून राहिलो, तुम्ही जोरात टाळ्या वाजवल्या, आमच्या कान ठळ्या बसल्या. आता आम्हाला तुमच्यासाठी टाळी वाजवायची आहे, पण आम्ही किती बी अवकाळा केल्या तर तुमच्या टाळी इतका आमच्या टाळीचा आवाज येणार नाही. आज कारण आम्ही अल्पसंख्याक आहे पाठीमागचे. आता एक काम करा, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि आमच्यातर्फे सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. जोर से. वा 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 वा.
आता पूर्ण कीर्तन होईपर्यंत टाळी नाही वाजवली तरी अरे काय चालेल म्हणता? विठाला विठाला इवले स्वरूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू कळयासी आला. छोटंसं लावलेलं हे गोदरीचं रोपटं, याला मोठं भव्य स्वरूप प्राप्त झालं. आणि त्या ठिकाणी संतांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा उपक्रम माऊलीच्या कृपेने, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने चालत आहे. आणि असाच चालत राहो हीच माऊलीच्या चरणारविंदी सविनय सदिच्छा. आणि सेवाधारी मंडळी, आपण जी सेवा करता आहात अशीच सेवा तुमच्या हातून समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज करून घेत राहो हीच पुनश्च त्यांच्या चरणारविंदी सविनय सदिच्छा. विठ्ठल विठ्ठल. आपला हा जो उपक्रम चालू आहे हा संतांनी दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार आहे. कारण आपण पायी दिंडीमध्ये चालतो आहोत. कारण या दिंडीमध्ये 3 तप घडतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायेनं शरीर ज्यावेळेस चालतं, शरीर ज्यावेळेस थकतं त्यावेळेस कायिक तप होतं. आणि मुखानं ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस वाचिक तप होतं. आणि मनामध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज दिसतात, हे मानसिक तप आहे. म्हणून हे तिन्ही तप जर घडायचे असतील तर त्याच्यासाठी पायी तीर्थयात्रा, मुखे रामनाम हाची माझा नेम सिद्धीने, तो संतांनी नियम केला तोच नियम आपण केलेला आहे. म्हणून नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. पण हा केलेला नेम हा माझ्या हातून करून घ्यावा. कारण नेम हा माणसासाठी आहे. नेम जर चुकला तर शिकारी हा शिकार होत असतो. अभयारण्य जवळच आहे, वाघ वगैरे हिंस्र पशु इकडे आहेतच. पण जर का समोरून हिंस्र पशु आला आणि तुमच्या गोळीचा नियम जर चुकला तर शिकारी हा शिकार होत असतो. मग तसा आपण हा जो केलेला नियम आहे हा निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. नियम हा माणसासाठी आहे, म्हणून हा परमार्थ माणसासाठी आहे. भगवंतानं दिलेला हा देह, या देहामध्ये आपल्याला परमार्थ करून त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्या परमानंदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी हे साधन दिलेलं आहे ते म्हणजे हे शरीर आहे. आणि या शरीरामधून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. त्याच्यासाठी भगवंतानं हे शरीर निर्माण केलं. पहिल्या 4 योनी आहेत. दादा झोपणार भाऊ? अरे हा ओकलं झालं. एक टाळी राहिली आपली, एक शेवटची टाळी होऊ द्या झोपलेल्या साठी. हा झोपलं नाही म्हणा कोणी. आपल्याला वेळेत कीर्तन सोडायचंय. दिंडीचं कीर्तन आहे, 1 घंट्याच्या आत आपल्याला सांगितलंय 1 घंट्यात आटपा. पण मी 1 घंट्यात आटपत नाही, मी 15 मिनिटात कीर्तन आटपणार आहे. किती? 15 मिनिटात. पण माझा 5 मिनिटाचा 1 घंटा आहे. घाबरू नका, सगळे थकलेले आहेत. दिंडीचं कीर्तन आहे आणि आज हा पुन्हा योगा या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी 4 योनी आहेत: अंडज, जारज, श्वेदज आणि उद्भिज. तुम्ही म्हणसाल महाराज लयच खोलात चालले, काय खोलात नाही जात मी. अंडज म्हणजे अंड्यापासून झालेले निर्मिती, कोंबड्या वगैरे सगळे पाहून घ्या. आता नका पाहू. जारज आपण गाय बैल, आपण जारज. श्वेदज घामापासून तयार होणारा, आणि उद्बीज बीजापासून तयार झालेलं. अशा या 4 योनी आहेत. याच्यामधून
या 4 खाणी आहे आणि या 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनी आहे आणि या 84 लक्ष योनीमध्ये ही एक मनुष्य योनी आहे आणि या मनुष्य योनीमध्ये आलेला जो प्राणी आहे या प्राण्यासाठी हा नियम आहे. विठाला 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 विठाला. उपदेश नियम हे सर्व मानवासाठी तयार केलेले आहेत, इतर प्राण्यासाठी नाही. का? कारण इतर ज्या योनी आहेत त्या भोग योनी आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीशी समसमान. आहार आपणही खातो, पशुपक्षी खातात. निद्रा आपणही झोपतो, इतर योनी सुद्धा झोपते. भय आपल्याला आहे, भय त्यांना पण आहे. मैथुन सर्वांना आहे, आपल्यालाही आहे आणि त्यांनाही आहे. हे सर्व योनीत समसमान आहे. पण मनुष्य हा एक असा प्राणी आहे की याच्यामध्ये भगवंतानं एक विशेष ज्ञान दिलेलं आहे. इतर ज्या योनी आहेत त्या भोगभूमी आहेत, भोग योनी आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना नियम काही लागू नाही. नियम हे फक्त मानवासाठी लागू आहेत. कारण हा जो देह आहे, इतर जी योनी आहे, या सृष्टी आहे या ब्रह्मदेवानं निर्माण केल्यात. पण हा जो मनुष्य आहे, या मनुष्य स्वतः देवे केली मनुष्य योनी. देवानं स्वसामर्थ्यानं ही योनी तयार केली. सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं कशी आहे सृष्टी, त्यानं शंपल दाखवलं. ते म्हटलं का रे, हे तर सगळा याड्याचा बाजार आहे, याच्यामध्ये मला प्राप्त करून घेणारा कोणी नाही. मग एक विशेष योनी तयार केली भगवंतानं स्वसामर्थ्यानं, ती म्हणजे मनुष्य योनी. म्हणून इतर जे प्राणी आहेत ते आडवं मॉडेल आहे आणि मनुष्य प्राणी हे एक उभं मॉडेल आहे. मॉडेल आडवे आणि हे उभं आहे. पण इतर पेक्षा याच्यामध्ये विशेष ज्ञान दिलं, हे शरीर दिलं, याच्यामध्ये हेड दिलं. हेड HEAD, हेड म्हणजे जोरात सांगायचं जरा. हेड म्हणजे डोकं, डोकं वेगळं मुंडकं वेगळं. हा माईक तयार केला डोक्यानं केला का मुंडक्यानं? डोक्यानं केला. हा बल्ब तयार केला डोक्यानं केला का मुंडक्यानं? हो दादा. हे स्टँड तयार केलं डोक्यानं केलं का मुंडक्यानं? डोक्यानं केलं ना. आमचे मृदंगाचार्य मृदंग वाजवतात, डोक्यानं वाजवतात का मुंडक्यानं? हातानं. वा साडू, हातानं. हातानं जर ते वाजवतात तर तुम्हालाही हात आहे, तुम्ही का वाजवत नाही? क्रिया जरी हाताची दिसत असली तरी वाजवण्यासाठी मात्र हेड लागतं. मग हेड वेगळं, मुंडकं वेगळं आणि डोकं वेगळं. हे सगळं डोक्यानं तयार केलं. ते डोक्यानं वाजवतात पखवाज. कुठं कोणता बोल घ्यायचा, उतरणी कुठं घ्यायची, उठावणी कुठं घ्यायची, लग्गी कुठं घ्यायची, याला डोकं लागतं. तसं कीर्तन ऐकणं डोक्यावाल्याचं काम आहे का मुंडक्यावाल्याचं? मग हे डोकं दिलंय म्हणजे मुंडकं, हे शरीर दिलं आणि याच्यामध्ये त्याला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे, इतर योनीमध्ये. हे अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक आज देही घडे देवाचे भजन, आज देही घडे देवाचे भजन, आज देही घडे देवाचे भजन. नाही कोठे, अनेक नाही कोठे, अनेक नाही कोठे, अनेक
याच देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये घडतं, इतर देहामध्ये घडत नाही. पशु का होत पन्हैया, नरका कछुना होय. नर करणी कर सो नरका नारायण होय. नराचा नारायण होण्याची ताकद या मानव देहामध्ये आहे, इतर देहात नाही. बघा तुम्ही, तसं जर पाळणं, पशु का होत पन्हैया, इतर जे पशु पक्षी आहेत त्यांचं शरीर हे उपयोगाला येते. वास्तविक पाहिलं तर हे शरीर लय घाणे, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीरासारखी अपवित्र वस्तू दुसरी कोणती नाही, किमान आपलं तरी. पण ज्या इतर योनी आहेत ते उपयोगाला येते. उदाहरणार्थ गाय, गाईचं गोमूत्र पवित्र आहे, आपण ते शिंपडतो. आपलं गोमूत्र, आपलं मूत्र आहे ध्यानावर. गाईचं शेण पवित्र आहे, गाईच्या शेणानं घर सारवायचं, अंगणामध्ये सडा आता नाही राहिला. आता काय तो पिवळा कलर येतो फक्त. दादा काय टाकते काय माहित, बिचार नुसतं पाणी शिपडणं चाललं. आता मांगल्याचं प्रतीक आहे, दारी साडा पाहिजे, रांगोळी पाहिजे, त्यामध्ये पावित्र्य राहतं, मंगलता राहते, तिथं लक्ष्मीचा वास असतो. पण आता कालाय तस्मै नमः, काळ बदलत चालला. गाईचं शेण हे पवित्र आहे, गाईचं शेण मंगल मानलेलं आहे. गाईच्या शेणाच्या गौऱ्या थापल्या, गौऱ्या थापल्यानंतर त्याची राखोंडीनं जर दात घासले तर दात शुभ्र निघायचे. त्या राखेनं भांडी घासायची, भांडी स्वच्छ निघत होती. म्हणून गाईचं ओलं शेण साडा टाकतं, वाळलेलं शेण स्वतःच्या जीवनाची राख करते, पण आपल्या शरीराला दात घासून शुभ्र करते. अशी ही पवित्र गाईचं शेण उपयोगात येतं का नाही? आपलं शेण काय कामाचं आहे? काहीच कामाचं नाही. पहिलं होतं शेण साईन उतरण जावई. शेणाचा जर पोटा पडला तर ती इकडून एक पळत यायची आणि तिकडून एक पळायची. एक म्हणते ए मव शेण आहे, ती म्हणते मव शेण आहे, ती म्हणते मव शेण आहे, ती म्हणते नाही व मव शेण आहे. शेण दोघीचं बी नाही, शेण गाईचं आहे. बैल जर मेला, ऐका दादा, बैल जर मेला, तुम्हाला सांगून जातो जाता जाता, बैलाचं जे शिंग आहे, शिंग बैलाचं ते पोकळ असतं आतून. त्याच्यामध्ये काय करा तुम्ही, ते शेणखत घ्या बारीक चुरा करून, आणि त्याच्यामध्ये वारुळाची माती टाका आणि मिश्रण करून ते शिंगामध्ये भरून ठेवा. आणि तुमचं जे शेणखत आहे त्याच्यामध्ये ते कालवा. तुमची जमीन पौष्टिक करण्याची ताकद त्या बैलाच्या शिंगात आहे. म्हणून इतर जे प्राणी आहेत त्यांचा देह हा सत्कारणी चालला. ही वादी लावेले पाखवा झाला, धुमाला पान आहे, प्राण्याचं आहे, ते मेलं आणि मेल्यानंतर त्याचं कातड इथं लावलं एका चाटीला आणि एका धुमाला. ते मेलेल्या प्राण्याचं कातड भगवान महाराजच्या कीर्तनामध्ये गजानन बाबाच्या दरबारामध्ये म्हणतं, विठ्ठल 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 विठ्ठल, दोन्ही विना, विठ्ठल 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 विठ्ठल. मेलेलं कातड कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणतं, आमचं कीर्तनात थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. इतर जे प्राणी आहेत त्यांचा देह हा सत्कारणी लागतो, माणसाचं काहीच नाही. हे सगळं घाण आहे. शरीर विकाराचे आळे म्हटलंय, विटाळाचे आळवे. कुठून चांगला पदार्थ निघतो आपला?
कानातून मळ, डोळ्यातून चिपड, तोंडातून लाळ, अंगातून घाम, नाकातून शेंबूड, आणि तो जर वाळला तर मेकूड. बरं तिथं काही भेदभाव आहे का? गरीबाचं पोरगाच्या नाकातून बी काय येतं? शेंबूड. आणि श्रीमंताच्या पोराच्या नाकातून बी. असं कधी पाहिलं का तुम्ही? गरीबाच्या पोराच्या नाकातून शेंबूड येतो आणि श्रीमंताच्या पोराच्या नाकातून आंब्याचा रस येतो. असं ऐकलं तुम्ही? नाही ना दादा. हे एवढं घाण शरीर आहे, पण याला शरीर उत्तम चांगले म्हणण्याचं कारण एकच आहे, या देहामध्ये भजन करता येतं आणि भजन करून भगवत स्वरूपाला प्राप्त होता येतं. हे सामर्थ्य या देहामध्ये असल्यामुळे या देहाला धन्यता देतात घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य आहे ते शरीर का या देहानं भगवंताचं भजन करता येते. याच ही घडी सांगून गेले प्रमाण. त्यामुळे या देहानं भजन करता येतं म्हणजे अरे भजन करण्यासाठीच हा देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा भजनाला दिला. पण आम्ही काय केलं, तो भजनातला जो भय आहे ना त्याला एक काना लावला आणि एक मात्रा लावला. भला एक काना एक मात्रा भो. भजनचं झालं भोजन. याच्यासाठी त्याला का देव जगदेव जगे याच्यासाठी दिलाय का? मग माझं म्हणणं आहे म्हणजे खायचं नाही का? खायचं ना. पण माझं म्हणणं आहे खाण्यासाठी जगाव का जगण्यासाठी खाव? जगण्यासाठी खावं. मग आम्ही जगण्यासाठी खातो का खायासाठी जगतो? खाण्यासाठी जगतो. हे जगण्यासाठी हे परमार्थ करायचं आहे. पण परमार्थ करण्यासाठी हे शरीर जगलं पाहिजे म्हणून खायचंय. विठ्ठल विठ्ठल. हा बघा या देहाचा जर पूर्ण विचार केला, डोळे दिले त्याचं रूप पाहण्यासाठी, कान दिले त्याचे गुणानुवाद ऐकण्यासाठी, पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, हात दिले दान धर्म करण्यासाठी, तोंड दिलं त्याचं नामस्मरण करण्यासाठी. कमलमुख राम भजन गोदिया. सुंदर दिला. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा हा देह दिला. पण दिला ना हे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी पोर स्वर गुर ढोर बकर कोकर जाण.
असं आहे का? नाही. जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. जन्म मरण्याचा फेरा चुकवण्यासाठी, आपल्या पाठीमागे लागलेलं दुःख संपवण्यासाठी हा देवे दिला, त्यानं हा आपल्याला दिलेला आहे. देह तव पाचाचा आणि लावसना. म्हणून हे जे डोळे आहेत, या डोळ्यानं त्याचं रूप पाहावं. आम्हाला वेळोवेळी संतांनी प्रेरणा दिली, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा फिल्मी नाट्याचे मुख. असं आहे का? नाही. पण आमचं बघा, हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय पूर्ण भगवंताच्या कामासाठी दिलेले आहेत. डोळ्यानं त्याचं रूप पाहावं. आम्ही डोळ्यानं रूप पाहत नाही. एका ठिकाणी चहा घ्यायला गेलो, झोपणार भाऊ, ओ झोपणार भाऊ, तुम्ही नका भाऊ. बसलो बैठकीमध्ये चहा प्यायला. तिथे त्या बैठकीत चित्र विचित्र फोटो लावले होते, विचित्र फोटो. ते पाणी घेऊन आलं. म्हटलं हो दादा, हे जे फोटो लावले हिरोईनीचे, हे तुमचे कोण आहे नातेवाईक? मावस बहीण, फुई बहीण, चुलत बहीण काही? हा काय हे कोण आहे तुमचे नाते? कोणी नाही. मग फोटो कोण लावले? काही नाही म्हणे, मला आवडती म्हणे ती. करे तुले ती आवडती, पण तिले तू आवडतो का? हा महाराज, ती कुठं मी कुठं म्हणलं पाहिजे. कशाला नटनट्याचे फोटो लावतात आणि आपले नट बोल्ट ढिल्ले करून घेतात. हे डोळे भगवंताचं रूप पाहण्यासाठी दिले, पण हे डोळे हे विषय रूप पाहण्यामध्ये गमवतात. डोळे हे रूप विषयाच्या नादाला लागले. तिकडून काढा आणि सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. किती लोक गुणानुवाद ऐकतात. आता हे कॉलेजचे पोरे शाळेत जातात, त्याच्या कानामध्ये सगळ्याची हेडफोन आहेत. 5 वाजता कॉलेज सुटलं की हरिपाठ चालत असेल त्याचा, हरिमुखी म्हणावं. आणि ज्याचं चालू असेल त्यांना नारदाच्या गादीहून साष्टांग प्रणिपात. पण शक्यतो टक्केवारीनं जर पाहिलं तर 99% नुसता धांगडधिंगा आहे. पण या कानानं त्याचे गुणानुवाद ऐकावे, त्याच्यासाठी हे कान दिले. नसते दिले कान तर म्हणजे कान दिले त्याचे गुणानुवाद ऐकण्यासाठी. हात दिले दान धर्म करण्यासाठी. या हातानं दान द्या, या हातानं तुम्ही देवाची पूजा करा, त्याला हात म्हटलेलं आहे. हा हात निराधाला आधार देण्यासाठी आहे. हा हात गरिबाच्या पाठीवरून फिरण्यासाठी आहे. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? तुम्हाला चालू जीवनामध्ये सुद्धा परमार्थ करता येतो, ही शिकवण आम्हाला संतांनी दिली. हा जो हात आहे, हा मदतीचा हात गरिबाच्या पाठीवरून फिरवा, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. नाही समजू राहिलं तुम्हाला, सोपं करून सांगतो. एकदा काय झालं, गर्भ श्रीमंत माणूस तो रोज ड्युटीवर जायचा. पण ड्युटीवर जात असताना बाजूला रस्त्यामध्ये भिकारी बसायचा. रोजचा नित्यक्रम त्याचा. कोणी यायचं, 1 रुपया 8 आणे, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये टाकायचे, त्याच्यावर त्याचं जीवन चालायचं. पण हा एक नोकरीवाला सुटबुटवाला माणूस रस्त्यानं चालला. चालता चालता त्याला भिकारी दिसला आणि त्याला असं वाटलं की आता आपण याला काहीतरी द्यावं. म्हणून तो जवळ जसा जायला लागला तशी भिकाऱ्याची आशा वाढली. हात जवळ जाऊन थांबला आणि यानं पॅन्टच्या खिशामध्ये हात घातला. घातल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आज आपण कपडे बदलले आणि पैशाचं पाकिट त्या घरच्या कपड्यामध्ये राहिलं. याची आशा होती की हा मला 5 रुपये देईन. पण यानं रिकामा हात काढला आणि त्या गरीबाचा हात धरला. म्हणे बाबा मला माफ करा, माझं पैशाचं पाकिट घरी राहिलं, उद्या मी 10 रुपये देईन. त्याच्या पाठीहून हात फिरवला, डोक्याहून हात फिरवला. ते बाबा रडायला लागला भिकारी.
ह्याला वाटलं 10 रुपये म्हटलं म्हणून नाराज झाला काय. म्हणे बाबा रडू नका, मी उद्या तुम्हाला 50 रुपये देईन. अजून जादा रडायला लागला. ते म्हणे रडण्याचं कारण काय, 100 देऊ का. म्हणे मी पैशासाठी रडत नाही. म्हणे मग, हो आजपर्यंत जे आलेत, कोणी मला 50 रुपये दिले, कोणी 100 दिले, कोणी 500 दिले. अहो देणारे भरपूर भेटले, पण आज माझा हात हातात घेऊन माझ्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवणारा माझ्या जीवनातला पहिला पुरुष तू आहेस. म्हणून तुमचा हात माझ्या पाठीवरून फिरल्याबरोबर मला माझ्या बाबाची आठवण झाली, मला माझ्या आईची आठवण झाली, मला माझ्या कुटुंबाची आठवण तुम्ही या प्रेमाच्या हातानं मला करून दिली. काय वाटलं असेल त्याला. म्हणून हा जो हात आहे, या हातानं मायेचा तो पाठीवरून फिरवा, तुमचा परमार्थ घडेल. हात दिले तर दान धर्म करण्यासाठी, पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, मग पायानं तीर्थयात्रा करावी. पायी तीर्थयात्रा, पायानं तीर्थयात्रा. हे काय आपलं आता हेच चालू आहे ना, हेच चालू आहे ना. तो कोबरायाचं म्हणणं काय मग, हे जवळ सकळ सीत आहे, हात चालावया पाये, तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवळे सकळ सीत आहे, जवळे सकळ सीत तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे राम नाम घेऊ. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे राम नाम घेऊ. संत संग सेवू, वासुदेव धरिणी, वासुदेव धरिणी. करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, तेने तुटेल तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाच राम नाम घेऊ. या पायानं तीर्थयात्रा जी आपण आता, तुम्ही भाविक भक्त, गजानन बाबाचे भक्त शेगावला चाललात, या पायानं तुमच्या तीर्थयात्रा घडते. आणि हे आपल्या आताच होईन ना भाऊ. अशोकदादांनी सांगितलं सकळ सिद्ध आहे, जर लोक अंगात आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या ताकद. म्हणलं का चाला ना पंढरपूरला. झालो काय मी म्हातारे, म्हाताऱ्याचं पंढरपूर आहे काय. अरे जिथं तरुणाची भोंड जिरते, अरे मुखात दात आहे, अंगात ताकद आहे, राम राम म्हणा, मग तोंडातली दंताळवाडी ओस पडली, आणि मग राम राम म्हणायला गेला की तो लांब जातो ना मग. अरे अंगात ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. हे अंगम गलितम परितम मुंडम हे झाल्यावर मग काय कामाचं आहे. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तना, 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 तरण भाग्यवंत नटे, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तना, हरी कीर्तना. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तना, भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्यात परमार्थ करा दादा, तारुण्यात. म्हातारं झाल्यावर काही कामाचं नाही.
मला सांगा तुम्ही, देवाला ताजे फुलं आवडते का सुकेल? हां, मग ताजे फुलं वा ना, सुकेल कशाला वायता? अरे पायात ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. बरं ठीक आहे महाराज, आम्ही आता निघलो. माऊलीच्या सोहळ्यामध्ये बी आम्ही चाललो. आता गोदरीपासून तर शेगावपर्यंत बी आता आम्ही चाललो. मग आता आम्ही रस्त्यानं चालून राहिलो. मग आम्ही जर तीर्थयात्रेमध्ये चाललो तर आम्हाला काय फल मिळेल? नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम म्हणतेना वाट चाले, नाम घेता वाट चाले. तुम्ही तीर्थयात्रेला चालले ना, आता तुम्ही दिंडीमध्ये पायी चालता ना, मग तसे नका चालू. गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. चालताना रिकामं नाही चालायचं, त्याचं नामस्मरण करत चला. म्हणजे रामनाम घ्या. फल काय? राम म्हणे वाट चाली. तुम्ही जर का रामनामाचं नामस्मरण करत जर तुम्ही दिंडीमध्ये चालला तर यज्ञ पाऊला पाऊली, तुमचे पावला पावला परत यज्ञ होईल. एवढी ताकद आहे याच्यात आहे. म्हणून दिंडीतला पहिला नियम आहे, शिस्तीत चाला, दिंडीत चाला, रांगेत चाला. हे आम्हाला सांगणं पडतं. मेंढ्याला नाही, धनगरवाडी जवळच इथं मेंढ्या कशा चालते व्यवस्थित, असं वाटतं त्याची व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं की दादा. नियम सांगून गेलो मी, हे माणसासाठी आहे. म्हणून दिंडीत चालताना शिस्तीनं चालावं, रांगेत चालावं आणि चालत असताना नामस्मरण करत चला. नाही तर मग तुम्ही बी जर घरदार सोडलं, सगळं दिंडीमध्ये आले आणि ह्यो असा त्यो तसा, ही अशी आणि ती तशी आणि तू कशी, नाही. हे बाकीचं सगळं बाजूला सारून मुखानं नामस्मरण करत चला. फल राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. यज्ञाची आज गरज आहे. हा, पडू राहिला का पाणी? नाही पडत. पाऊस पाडायचा असेल तर काय करा? गीतेत सांगितले भगवंतानं, यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यात अन्न संभव. आता सगळ्याच्या तोंडात एकच ना चालू आहे, फक्त नारा कोणता? पाणी पाणी, कवा येईन पाणी. आणि मग पाणी जर नाही आला अशा वेळेस गिऱ्हाईक आमच्याकडे जादा येतात. चांगलं असलं डिंगडॉंग मजेत असलं की शिदोडासारखे उतू येईल राहतात. कोणाला काही समजत नाही ते काय समजतो मी काय. पण जर का नाग्या मुलड्या वरून जर का त्यानं क्वाक कमी केला, पिकं सुकाले लागले, मग येतात आमच्याकडे गिऱ्हाईक. कस काय महाराज, कुठे गेला तुमचा देव? कोणाचा?
तुमचा म्हणजे तुमचा कोणीच नाही का? अरे आमचा सक्का भाऊ आहे, तुमचा मावस भाऊ तर लागत असेल नाही. कस का महाराज कुठे गेला तुमचा देव? मग मला असं म्हटलं की मी त्याला सांगत असतो, कर वो आमच्या देवाची तुला आता का आठवण आली? म्हणे पाणी पडत नाही. म्हणलं मग नाही पडला तर नाही पडला म्हणजे नाही पडला तर नाही पडला म्हणजे लबाड, इतके लबाड आहेत त्याचं नाही म्हणत. ते म्हणते आमचं काही नाही हो महाराज, पण कमीत कमी त्या मुख्य जनावरासाठी तरी पडला पाहिजे. एवढी काळजी आहे तुला, याला मतलब याला साधायचं आहे आणि त्या मुख्य जनावराच्या आडी लपतो. मग पाणी म्हणलं नाही पडला तर नाही पडला, नाही पडला तर नाही पडला म्हणजे हो पाण्याची गरज आहे ना. हा म्हणलं आहे ना. मग कोणाला पाण्याची गरज आहे? कोणाला? ज्याच्याजवळ पाणी नसन त्याला थोडं बारकाईनं आहे का बरं झोपणार भाऊ. पाण्याची गरज कोणाला? ज्याच्याजवळ पाणी नाही त्याला. मग महाराज तुमच्याजवळ पाणी असन, हिर भरेल असन, म्हणलं पाण्याचा थेंब नाही, डोळ्यानं दिसत नाही, एवढा दुष्काळ आहे, एवढा पाण्याचा तुटवडा आहे, एवढा दुष्काळ आहे, पाणीच दिसेना डोळ्यानं. मग मला वाटलं आता कमीत कमी आपल्याला पाणी पाहायचं, तर आता असं करू आपण की या ठिकाणी इच्छा नसताना माझ्या बायकोला म्हणलं ए पोहे कर. का बरं? म्हणलं ही पोहे भिजू घालन आणि पोह्यासाठी कांदा चिरण, आणि कांदा चिरला की तिच्या कांद्याना कवत नाही, तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब येईन तर तो मी डोळ्यानं पाहिन. मै बायको हुशार, तिनं पोहे बी काढले, कांदा बी घेतला, खाली परातन कांदा घेतला आणि ते चिरायला लागले त्या पावशीवर, तोंड असं करे. मला वाटलं आपलं स्वप्न अपुरं राहतं गंडू पाणी पायाचं. पण तिला म्हटलं ए कांद्याकडे पाहून कांदा चिर. तिनं डोळे लावले. म्हणलं डोळे नको लावू, डोळे ताण. डोळे ताणून तिनं असा कांदा चिरला. तिखट कांदा होता, तरी तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नाही हो दादा. एवढा पाण्याचा दुष्काळ, आणि तरी म्हणता महाराज पाणी नाही आला तर नाही आला. हो नाही आला तर नाही आला. पाण्याची गरज कोणाला? अहो ज्याच्याजवळ पाणी नसन त्याला. मग तुमच्याजवळ तर पाणी नाही ना. पाण्याचे दोन अर्थ सांगतोय मी तुम्हाला, एक विहिरीतलं पाणी आणि एक अंगातलं पाणी. अरे आमच्या विहिरीत पाणी नाही, पण आमच्या अंगात पाणी आहे. कोणतं? अरे त्यानं आम्हाला जन्म दिला ना, तो आम्हाला मरू देणार नाही. हे आमच्या अंगात पाणी आहे. तुमच्या अंगात पाणी नाही. तुम्हाला काय वाटतं? पाणी आला म्हणजे आम्ही जगू, आणि पाणी आला म्हणजे जगू, आणि नाही पाणी आला म्हणजे हे चुकीचं आहे. त्याला जगवायचं असेल तर तो बिना पाण्याचं जगवेन, आणि त्याला मारायचं असेल बिना पाण्याचं मारण, पाणी आणून मारण. तिकडे काय उरालं उत्तराखंडमध्ये? जगवायचं बिना पाण्याचं जगवेन, आणि मारायचं असेल तर पाणी आणून मारण. गावाचे गावं वाहून चालले दादा तिकडं. हां, पण आपल्याला जगवायचं आहे त्याला जर का आपली गरज भासणार नाही, त्या दिवशी पापणी लवेपर्यंत बी आपण जित्ते राहणार नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही म्हणून तुम्ही चिंता करता. म्हणून मी म्हणतो तुम्ही चिंता करू नका, चिंतन करा. पाणी पडत नाही म्हणून चिंता करता, पण पाणी पडत नाही म्हणून चिंता करू नका. पाणी का पडत नाही याचं चिंतन करा. चिंतन जर केलं तर तुमच्या लक्षात असं येईल, पाऊस जर पाडायचा तर त्याचा उपाय सांगितलाय गीतेमध्ये भगवंतानं. यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्यात अन्न संभवा. पाऊस पाडायचा असेल तर यज्ञ करा.
बघा इतकं सोपं करून दिलं हो दादा. पाऊस पाडायचा असन यज्ञ करा. मग यज्ञ करणं साधी गोष्ट नाही दादा. सामुग्रीला लागते, पैसा लागतो. हत्तीच्या सोंड्यासारखी गावरान तुपाची धार सोडावी लागते. गावरान तूप आता गावड्याच गावरान राहिले नाही. गावरान गाईचं तूप हत्तीच्या सोंड्यासारखी धार सोडावी लागते 7 दिवस. आता तुपाची पंचायत आहे. पाहुणे जर आले आणि बैठकीत बसेल आणि जर का घरातून यांना ऑर्डर दिली बायकोले, ते म्हणतो तूप, ती म्हणते चोप. दालडाच काय खूप चोप. कोण धाडला काय माहित, तो दालडा इकून मी वाचत जा डाल डा आणि तिकडनं वाचत या डाल डा. चोप. हो साधं गौरीवर टाकाले तूप भेटायची पंचायत आहे. आणि एवढा यज्ञ होणार कसा. मग यज्ञ करा, यज्ञात पाऊस पडन हे अगोदर सांगितलंय संतांनी. आता शास्त्रज्ञांनी शोध लावला दादा. कोणता. अग्नी, त्याच्यावर गावरान गाईचं तूप आणि त्याच्यावरती गूळ. जर तुम्ही टाकलं तर त्या तुपापासून, त्या गुळापासून, त्या अग्नीवर पडलेला जो धूर आहे तो वातावरणाचा समतोल राखतो आणि मग पाऊस पडतो. हे आता शास्त्रज्ञांनी सांगितलंय. पहिले पाऊस का पडत होते त्याचे 7 कारण आहेत आणि आता का पडत नाही त्याचे 5 कारण आहेत. ते कारण आता मला इथं सांगायचे नाही विनाकारण. फक्त तुम्हाला पाऊस जर पाडायचा असेल तर तुम्ही यज्ञ करा. पूर्वी लोक यज्ञ करत होते. मग यज्ञ करायचं म्हटलं तर हा खर्च होता. मग तेवढ्यातही भागत नव्हतं. घरोघरी यज्ञ होत होते दादा. घरोघरी चूल होती. चूल पेटवली, स्वयंपाक केला. गावरान यज्ञ होता आपला. बाया काय करायच्या, शेतात जायचं 10:30-11 वाजता. एक गाईचं चाणकं टाकायचं शेवटी आणि मग ती भाकरीचा तुकडा भाजीत उडवायचा, चुलीत फेकायचा आणि पाणी फिरवायचं. कृष्णार्पणमस्तु. तो यज्ञ होत होता. आणि भरपूर पहिला पिरियड कोणता. गूळ, तूप अग्नीवर टाकायचे आणि आगारी घास तो प्रत्येकाच्या घरोघरी व्हायचा. म्हणून घरोघरी यज्ञ होत होते. मग आता ती चूल गेली, आता गॅस आला. मग आता त्यावेळेस हे यज्ञ होत होते. मग तो यज्ञ करायला हजारो लाखो रुपये, आता तर कोट्यावधी रुपये लागतात तो खर्च करायला. मग महाराज आता आमच्याकडनं हा यज्ञ होणं शक्य नाही. मग एक यज्ञ करायला कोट्यावधी रुपये लागतात. संत म्हणतात घाबरू नका. अरे तुम्ही नामस्मरण करा. हे एकच यज्ञ काय, कोटी कोटी यज्ञाचं फल तुम्हाला या नामानं मिळेल. हे राम म्हणत, राम म्हणत, राम म्हणत, करिता धंदा. राम म्हणत, राम म्हणत, राम म्हणत, करिता धंदा, करिता धंदा. राम म्हणत, राम म्हणत, करिता धंदा. राम म्हणत, राम म्हणत, करिता धंदा. राम म्हणत, राम म्हणत, करिता धंदा. राम म्हणत, करिता धंदा. हे सुख समाधी सुख समाधी. धन्य ते शरीर, 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 धन्य ते
मी काय म्हटलं तुम्हाला, एक यज्ञ करायला कोटी रुपये खर्च आहे, पण कोट्यावधी रुपये खर्च करायची तुमच्यात ताकद नाही ना. संतांनी सोपा उपाय सांगितला, अरे तुम्ही नाम घ्या, नाम. एक नाम जर घेतलं तर कोटी यज्ञाचं फल मिळतं, हे सांगितलंय मी. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरी नाम जपता झाडे, एक हरी नाम जपता झाडे, एक नाम हार जपता झाडे, एक हरी नाम जपता झाडे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी 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 यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. हे पाहिजे मला, कोटी कोटी यज्ञ. अरे असे कोटी यज्ञ नेमाने करणारे कोटी यज्ञाचं फल तुम्हाला या नामजप यज्ञामध्ये आहे. नामजप यज्ञ तो परम बाधून शकेश नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. म्हणून हे नाम घेत जर तुम्ही रस्त्यानं चालला, राम राम जर म्हटलं, तर तुम्हाला कोटी यज्ञाचं फळ एका नामानं मिळतं. एवढंच नाही, तुकोबराय पुढे जाऊन सांगतात, राम म्हणे वाट चाली. तुम्ही चालताना राम म्हणा, पावला परत तुमच्या यज्ञ होईल. यज्ञ पाऊला पाऊली, पावला पावला परत तुमचा यज्ञ करण्याची ताकद या देहामध्ये असल्यामुळे धन्य धन्य ते शरीर. ते शरीर धन्य आहे जे पावला पावला परत त्या देवाचं नामस्मरण करते. मग जर असं नामस्मरण या देहानं होत असेल, तर हे जे सगळे तीर्थ त्या देहामध्ये वास्तव्य करतात. या देहात कोणत्या, जे पावला पावला परत नाम घेतात. सर्व तीर्थाची माहीर, सर्व तीर्थाचं हे शरीर हे माहीर आहे. सगळे तीर्थ या देहामध्ये वास्तव्य करतात. कोणत्या, नाम घेता वाट, राम म्हणे वाट चाली. यज्ञ पावला पावली, पावलो पावली यज्ञ या देहानं होतात, म्हणून या शरीरानं होतात. म्हणून धन्य धन्य ते शरीर, म्हणून या शरीराला धन्यता दिलेली आहे. आणि त्या देहात असं जर नामस्मरण झालं तर सगळी तीर्थ या देहामध्ये वास्तव्य करतात. का महाराज, मग आता सगळे कामधंदे सोडून द्यायचे आम्ही, आणि उठलं की सुटलं राम 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 हेच धंदा करत बसा का? मग आमचं पोटपाणी, पोरायचा शिक्षणाचा खर्च, आमचं जीवन कसं चालन? अरे आम्ही शेतकरी माणसं आहे, आम्हाला शेतातले कामं तर करावं लागणार आहे ना. मग संत म्हणतात, कोण म्हणतात तुम्हाला कामधंदे सोडा ना, हरी हरी म्हणत बसा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवाश्रमा सुख होईल दुःखाचे. अरे तुम्ही धंदा सोडू नका ना तुमचा. बरं ठीक आहे, आम्ही आमच्या वाट्याला आलेला जो धंदा आहे तो जर करत राहिलो तर काय फल मिळेल? राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या गोवी सदा. त्याला सदा म्हणजे नेहमी त्याला सुखाची समाधी लागते, सुख समाधी.
समाधीचं सुख आहे, समाधीचे सुख सांडावो वाळोनी. भरपूर विषय आहेत. एक समाधीचं सुख आहे आणि एक विषयाचं सुख आहे. विषयाचं सुख हे दुःख देणार आहे आणि समाधीचं सुख हे परमानंद प्राप्त करून देणार आहे. म्हणून तो परमानंद, ते सुख, त्या समाधीचं सुख तुम्हाला देहामध्ये या घरातले कामं करताना करता येईल. कामं करता करता बी नाम घ्या तुम्ही. मावले हो, तुम्ही बारी देता ना दादा? ओ भाऊ, बारी बारी माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे इकडे इकडचे आपले सगळे. गावाला पाणी देताना पाणी, बारी देता हाताने देता तोंडानं? हाताने देता. तोंडाला काय काम आहे? बारा मोडत जा. हरे राम 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 हरे राम राम राम. पण 10 हॉर्सपावरची मोटर आहे, पाणी माती मोकळी आहे, थांबत नाही. हरे राम 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 तरी मी थांबत नाही का? ते बारच डुबत नाही का? गवता सहित मोठं बेलांड घ्या. हरे राम 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 हरे राम राम राम. बारी बी देणं झाली आणि नामस्मरण सुद्धा झालं. राम म्हणे करिता धंदा है ना. मावले हो, तुम्ही निंदायला जाता, हाताने निंदता का तोंडानं? हाताने निंदता. तोंडाला काय काम आहे? हरे राम 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 हरे राम राम राम. लय भावाला महाराज ती उभी. आता काय सांगा तुम्हाला. 10 ते 5, 10 ते 6, 500 रुपये रोज. 10 ते 5, 10 ते 6, 600 रुपये रोज. 10 ते 5, 500 रुपये रोज. 9:30ला निघणे, हातात थैली, तिथं जाणे, जेवण करणे, पाणी पिणे, पाणी पिल्यानंतर मग नंतर ती वायरची थैली काढणे, त्याच्यातून लगे शर्ट गोंड, अशी तयारी चालती त्याची. 15 मिनिटं असं वाटतं का कारगिलच्या युद्धावर चालले काय मी बिचार. हातामध्ये खुरप आहे की नाही. आणि मग चालतंय कार्यक्रम. विठाला विठाला विठाला. 2:30 वाजले की ब्रेक आणि 4:30 वाजेपासून आता पण विचारायचं काम नाही. बापरे, चला इथं चला. ठला विठाला. जर निंदायला लागलं तर हाताने निंदते, तोंडाला काही काम आहे का? हरे राम 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 हरे राम राम राम. पडून राहिलं ना गवत माग? पडून राहिलं का? काय केना आहे का कुल्डू? नामस्मरण केलं पाहिजे, पण नामस्मरण नाही चालत. इकडं नाही, तिकडचं सांगतो मी. जर 5 बाया रोजानं निंदायला असल्या आणि निंदता निंदता एकीच्या पातात जर गवत थोडं कमी आलं आणि ती जर हातभर थोडी पुढे गेली, मागची काय करते माहिती आहे का? खडा घेती. पाठीमागे फिर. उधड घेतलं काय? रोजा नाही, ध्यानावर आहे का? 8 दिवसाचं काम 4 दिवस हात करतील, मग काय झोपा घेत बसते? हे बैस पी पाणी. माझं तमाकू आहे पण चुना नाही, आण चुना. बस तमाकुले बी चुना आणि शेतकऱ्याले बी चुनाच लावायचं काम चालू आहे म्हणा आता. मग निंदताना नाही, नामस्मरण नाही होत. या संत्योता सर या शिंती तशी. हे केल्यापेक्षा राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. भाकरी टाकताना तुम्ही पिठाचं डबड घेतलं जवळ, काय करता? पोळ्या का भाकरी? पोळ्या नको, पोट दुखून राहिलं. ज्वारीचा पिठाचा डबा जवळ घेतला, झोपणार भाऊ. राम म्हणे करिता धंदा. स्वयंपाक करणे ना आता, हा धंदा जे ना हा स्वयंपाक, धुणं पाणी. डीप पिठाचं डबडं जवळ घेतलं, चाळणी घेतली, काठोट घेतली, परात. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम राम. पकवाजनी रात तिड
हरे राम 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 हरे राम 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 पाणी टाकणार हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हातावरची हा भाकर हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम भाकरही झाली आणि नामस्मरणही झालं राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा मग कोणतंही काम करताना तुम्ही त्याचं नामस्मरण करा जेवायच्या वेळेस जेवताना बी नाम राम म्हणा ग्रासोग्रासी जेवताना तुम्ही घासा परत त्याचं नाव घ्या ज्यांना बैल विचारा ना देव खाते देव पिते देवावरी मी निजते काय भाव असेल महाराज घासा घासा परत नाम घ्या नाम घेता ग्रासोग्रासी तोची जेवीला उपवासी तुम्ही जेवले तरी तुम्हाला उपवासाचं पुण्य मिळेल घासा परत राम म्हणा हो भोगात बी नाम त्यागात बी राम राम म्हणे भोगी त्यागी कर्मन लिंपे त्या अंगी त्याला कर्माचं बंधन लागू शकत नाही आपण कर्म करतो पण त्या कर्तेपणाचा अहंकार आपण घेतो म्हणून त्या कर्माच्या बंधनात अडकतो आणि पुन्हा जन्म मरणात जातो पण तुम्ही भोगामध्ये त्यागामध्ये त्याचं नाम घ्या पावला पावला परत त्या राम राम म्हणा नामात एवढी ताकद आहे कर्मन लिंपे तया अंगी त्याला कर्माचं बंधन लागू शकत नाही कर्म करून तो अकर्ताय सगळं कर्म त्याला अर्पण होऊन जातं ते मग असा रामाचा जो जप करतो ना नित्य तो सदा जीवनमुक्त आहे तो कोबरा शेवटच्या चरणात सांगतो जप ऐसा
रखुमाई भोगामध्ये, त्यागामध्ये, कामधंदा करण्यामध्ये घासाघासा परत पावलोपावली जर रामाचं स्मरण केलं तर यज्ञ घडतो. तीर्थव्रत आपल्या देहामध्ये वास्तव्य करतात. समाधीचं सुख मिळतं. कर्मबंधन लागू शकत नाही आणि तो नेहमी जीवनमुक्त होतो या देहामुळे. म्हणून धन्य धन्य ते शरीर. घासा घासा परत नाम घ्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या भेटीला चाललोय. त्यांचं चरित्र आपण ऐकतोय. जाता जाता मुद्दा सांगून जातो तुम्हाला. भाऊ, राम म्हणे ग्रासो ग्रासी, घासा घासा परत नाम घ्या, तुमचं यज्ञ घडेल. हां, मग यज्ञ घडायचा ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणता ना. मग हे अन्न हे पूर्ण ब्रह्म हे कशा संगबी खाणं चालतं का? काही माही खायचं नाही. आणि जे खाताय तुम्ही त्याचं शिस्तीचं पालन करा. आपण माणूस आहे. नियम आपल्यासाठी आहेत. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचं आपण चरित्र ऐकतोय. जाता जाता एक पॉइंट सांगून जातो. संतांचं जे सहज लीला आहे त्या सहज लीलेमधून त्यांनी जनतेला फार मोठमोठे संदेश दिले. पण त्या संदेशाचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाबांनी उष्ट्या पत्रावळीवरची शीतं खाल्ली ना. भेटत नव्हते का? होतं ना. मग शीत खाण्यामधून त्यांनी ती अद्भुत लीला केली. आपल्याला अक्कल पाजली. अक्कल की बाबांनो, हा जो पात्रावरती पडलेला एक एक भाताचा शीत आहे तो अनमोल किमतीचा आहे. ते अन्न वाया घालवू नका. ही शिकवण मला त्यांनी त्या चरित्राच्या द्वारे दिली. आणि आज आम्ही महाप्रसाद नको, जाऊ द्या, असू द्या, नुसत्या महाप्रसादापुरतं नाही सांगत. इथून गेल्यानंतर लग्नाच्या पंक्तीमध्ये काय धिंगाणे चालतात आपण डोळ्यानं प्रत्यक्ष पाहतो. हां, ताटामध्ये भरपूर पडू देतात, पात्रावर तसंच पडू देतात, पायामध्ये बुटं घालतात आणि बुटानं ते अन्न तोडवत चालतात. अरे आपण शेतकरी आहे. हां, अरे एक एक तुम्हाला गव्हाच्या ओंबी जगवण्यासाठी, एक एक गव्हाचा दाणा तयार करण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे आपण विसरून गेलोय. अंगाचा एक एक घामाचा थेंब त्या शेतामध्ये पडतो त्यावेळेस कुठे ती ओंबी तयार होते. हां, आणि आपण त्याला लाथाळतो. त्या अन्नाला लाथाळून राहिले, त्याच्यावरती पाय देऊन राहिले, त्याचा अपव्यय करून राहिले. कसा पाणी पडन दादा, कसे सुखानं राहसान दादा. अरे ही शिकवण दिली आम्हाला. आणि इकडचं पान तुम्ही हे फुकट आहे. इकत असलं की मग कळती किंमत. पाणीपुरीवाले 10 रुपयाच द्या भाऊ. दादू, ओ दादा, पाणीपुरी म्हणलं 10 रुपये घेतलं. असं थोबाड करतं ते मोठं. खातं 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 मग ते धरलं की टाक. मग खाली पडेल राहते काही ते कांदा, थोडं ते बटाट्याचं आणि थोडं पाणी. मग ते कांद्याचं आणि ते सगळं लगे जमा करून लगे थोडं तिखट पण टाक, हिसळून ती प्लेट बा करे. पाणीपुरीची प्लेट हिसळून पिली. मावा गुल्फी नाही, मावा गुल्फी नाही. पांढरी पट्टीतील ती गुल्फी म्हणलं काय
काडी अरे काडी चोखतो मग फेकतो. श्रीखंड घेतला अमूल, डब्यातलं खाल्लं, कोपऱ्यात राहिलं, ते झाकणाले वरून लागेल. अरे झाकणं चाटून पुसून खाऊ राहिला, इकत गेले तर इकडं झाकणं चाटून पुसून खातो आणि इकडं अन्नावर पाय देतो. एका शीताचं महत्व समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांनी सांगितलं. त्या तत्वाचं प्रत्येकानं जर नितांत तंतोतंत पालन केलं तरच आपल्या दिंडीला हे पूर्ण श्रेय प्राप्त होईल. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आणि अन्न वाचवण्याचं, अन्नाचा अपमान होता कामा नये याची दक्षता प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक नागरिकांना घेणं ही आज काळाची गरज आहे. आणि तीच शिकवण आम्हाला समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांनी दिली. मग जाता जाता सांगून जाईन, जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्या, ताटात अन्नाचा अपव्यय करू नका. ही शिकवण आम्हाला ज्यांनी दिली त्यांच्या दरबारामध्ये आपण आता भेटीला चाललोय उद्या. मग अशीच तुमच्या हातून घडणारी ही भक्तीची वेल अशीच वाढत जाओ. आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज या ठिकाणी पंचक्रोशीतील या मंदिरामध्ये, या ठिकाणी पंचक्रोशीतले सगळे भाविक भक्तवृंद, सगळे कमिटी यांच्या कार्याला नारदाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात. आणि जे वाटचाल करून राहिलेत त्यांनाही सुद्धा भगवान परमात्मा उदंड आयुष्य, उदंड शक्ती आणि उदंड संपत्ती देऊन असंच महान कार्य सर्वांच्या हातून प्रभू करून घेत राहो. ही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणारविंदी सविनय सदिच्छा व्यक्त करून सर्वांना त्रिवार नमस्कार करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठल जय जय बोलिले